काल संध्याकाळचं खूप उशिरा निघाल्याच्यामुळं आपली काही जिगरो महाराष्ट्र बॉर्डर पास करू शकली नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या जिगरोच्या ब्लॉकमध्ये. आणि रात्रभर प्रवास करून आपली जिगरो पोहोचली महाराष्ट्र बॉर्डरला. आणि आता विषय कसा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं तर काय 45 डिग्री प्लस डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यामुळं तर काय दिवसा गाड्या चालत नाहीत. आणि आता सकाळी सकाळी स्ट्राईकला बसल्याच्या नंतर सनाटवेगी निघालो, कारण आपल्याला सूर्य कुठं उजळते ते तर काय माहीत नव्हतं. आणि उजळलं आपल्याला महाराष्ट्र बॉर्डरला. आणि बॉर्डरवर काटांतेन केला मस्तपैकी आणि निघालो समोर. आता विषय कसा होता, महाराष्ट्र बॉर्डर तर बंद होतं. त्याच्यामुळं आपले तर काही इथं एंट्री वाचली. आणि तिथनं राईट मारून निघालो आता समोर. छत्तीसगडमध्ये आपली एंट्री झाली. आणि तिथं पण चिचोला बॉर्डर पास केला, धब्बांतेन मारला आणि पोहोचलो राजनांदगावला. आता इथं तर काय आपल्या जिगुरला डेप टाकत असतो आपण कंपल्सरी, कारण इथं शोरूमचं भेटते. आणि लोकल तर तर काय आपण कधी टाकत नाही, आणि लोकलचं जर टाकलं तर खूप सारे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे शेवटी आपल्याला आपल्या जिगरूची काळजी आहे. त्याच्यामुळं आपण केमिकल कंपनीचं वापरतो. आता सकाळी सकाळी 10:30 वाजता असं ऊन तपायला सुरू झालं, की आपल्याला भिलाईमध्येच नाईलाजानं आपली जिगरू थांबवावं लागली. आणि भिलाई मेन सिटीमध्ये आपली जिगरू साईडला लावली. आणि मस्तपैकी दुपारी दिवसाचा आराम केला. भाकर कुटका खाऊन घेतला. त्याचा तर काही शूट घेतला नाही आणि मस्तपैकी 2 तास झोपून काढलो. आणि संध्याकाळचं बरोबर 5 वाजता आपल्या जिगरूला सेल्फ मारला. थोबाडावर पाणी न तेन मारलं. आणि आता निघायचं बुवा म्हणलो झारखंडला. आता आपला माल तर रांचीचा होता. तुम्हाला तर माहीत आहे, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. आता विषय कसा आहे मित्रांनो, जिगरो तर काय एकदा निघाल्याच्यानंतर नॉनस्टॉप ब्रेकर जाते. आता आपल्याकडे संध्याकाळचे 7-8 तास आहेत. नॉनस्टॉप निघायचं म्हणलो, आता दुसऱ्या दिवशी तर खाली करायची होतं. पण भाऊ म्हणला तेवढं तर काय रिस्क घेऊ नको. उन्हातानाचं आराम पण करत जा आणि तुम्ही पण करा आणि जिगरला पण द्या. आणि इथून निघायच्या पहिले आपण गाडीच्या खाली जाऊन पाहिलं, कारण या दिवसाचे खूप सारे जनावर बसतात गाडीखाली, त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्यावी लागते. आणि संध्याकाळचं निघालो मस्तपैकी आपला नजारा बघत बघत. आणि समोर सरायपल्ली बॉर्डरवर आलो. इथं मस्तपैकी राजस्थानी धाब्यावर थांबलो आपल्या जिगरूला घेऊन. शेवदूध सांगितलं, मस्तपैकी कडाकून हाणलं. आणि आता मी जेवण केल्याच्यानंतर जातो झोपी. आणि आपले जर ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर करा. आणि मस्तपैकी जाता जाता फॉलो करा मित्रांनो. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या जिगरूसोबत. चला तर, ओके.